विविध प्रश्न सरकारच्या नाकर्तेपणामुळे जे निर्माण झालेत, त्या प्रश्नाला घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं उद्या म्हणजे 15 तारखेला भव्य जलसमाधी आंदोलन आम्ही करणार आहोत. वीज बिल जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांनी वाढवलेले आहे. सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर आता ही परिस्थिती गेलेली आहे. स्मार्ट मीटरच्या नावानं अमित शहाच्या कंपनीचे मीटर प्रत्येकाच्या घरी लावणं आणि त्या मीटरच्या माध्यमातून जास्त रीडिंग निर्माण करणं आणि त्या ग्राहकाला चुना लावण्याचं काम राज्य सरकार करते आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमची नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीला रोजगार तर देणं बंदच. त्यांच्या शिकलेले असलेल्या मुलं मुली मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये बेरोजगार आहे. पण आता मोठ्या प्रमाणात ड्रग्स गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे लहान मुलापासून तर मध्यम मुला मुलींपर्यंतचा हा ड्रग्सचा आता मोठ्या प्रमाणात रोग त्या मुलांमध्ये घुसलेला आहे आणि पिढ्या बर्बाद होतात आहेत. हे परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण त्याचाही मुद्दा आम्ही घेतोय. विधानसभेतही आम्ही भूमिका मांडली, लोकसभेतही भूमिका मांडली खासदार साहेबांनी. पण सरकार आम्ही पकडतोय, आम्ही पाहतोय. पण जे काही मुलांना एखाद्या मुलाजवळ समजा ड्रग त्याला कोणीतरी थर्ड माणसाने दिलं आणि तो त्यांनी दुसऱ्याला दिलं, तर मग ज्याला पकडलं तो सांगतो की मी याच्याजवळून घेतला होता, याने मला दिला. पण जो ड्रगचं जी जड आहे ती सरकार संपवत नाही. कारण की हा जो ड्रगचा व्यापार जिथून होत आहे, ड्रग जिथून मोठ्या प्रमाणात येत आहे, तोच माणूस सरकार त्याच्या इशाऱ्यावर चालते आणि अशा समुद्राच्या पोडच्या माध्यमातून हे सगळे ड्रग्स येतात आहे. हे त्याच्यातलं स्पष्ट आहे आणि म्हणून त्याला जिथून येतं त्याला सरकारला कारवाई करायची अडचण निर्माण होते. कारण की तो या मोदी सरकारचा प्रमुख माणूस आहे. त्याच्यासाठी प्रधानमंत्री स्वतः जगभरात जाऊन त्याला त्या देशातला कॉन्ट्रॅक्ट भेटून देण्याचं काम करतात. हे अनेक गोष्टीतून आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे या महाराष्ट्रातल्याच नुसत्या भंडारा गोंदियातलं नव्हे तर महाराष्ट्रातली तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करते आहे.